महाराष्ट्र के यवतमाल जिले के किन्ही गांव में इस बार भी परंपरा के अनुसार बड़े ही अनोखे अंदाज में ताना पोला का आयोजन हुआ। ये त्योहार न सिर्फ बच्चों के लिए उत्साह का विषय होता है बल्कि बैल और किसान संस्कृति के प्रति आभार जताने का भी प्रतीक है। पोला के अगले दिन आयोजित होने वाला ताना पोला बच्चों के बीच बेहद लोकप्रिय है। यवतमाल के किन्ही गाँव में पिछले 55 वर्षों से यह परंपरा निभाई जा रही है। इस दौरान बच्चों ने तरह तरह की पारंपरिक वेशभूषा में सजे धजे बैल की आकृति वाले खिलौनों के साथ रैली निकाली। करीब आधा किलोमीटर लंबी ताना पोला रैली में सैकड़ों बच्चे शामिल हुए। रैली में बच्चों ने बैनर और संदेशों के जरिए किसानों के मुद्दे को भी उजागर किया। इस आयोजन को और भी खास बनाने के लिए ताना पोला समिति ने इस बार 15,000 रुपए के इनाम भी घोषित किए थे, जिससे बच्चों और अभिभावकों का उत्साह दोगुना हो गया। इस दौरान बच्चों और ग्रामीणों ने अतिवृष्टि से प्रभावित किसानों के लिए सरकार से मुआवजा और कर्ज माफी की मांग भी उठाई। आपला हा पोळा जवळपास 50 ते 55 वर्षापासून भरत आहे। तसं आम्ही लहान मुलाला पहिले 2-2, 3-3 रुपये असे देत होतो त्या परीनुसार, पण आज रोजी जवळपास आमच्या मंडळाच्या वतीने सर्व आम्ही वैयक्तिक बक्षीस म्हणजे जवळपास पहिलं बक्षीस आम्ही 2,500, दुसरं 2,000 अशा परीने आम्ही 10 ते 11 बक्षीस वाटले। पण अजून काही मुलं राहिले होते, त्यांना आम्ही कोणाला 500, कोणाला 400, कोणाला 200 असे आम्ही वैयक्तिक मंडळाच्या वतीने वाटप केले। आणि लहान मुलाचा उत्साह पाहून आम्हाला खूप असा अति आनंद झाला का बा याचं जे यानं जे म्हणजे हे दाखवलं बा म्हणजे प्रदर्शन तर कोणा शेतीवर दाखवलं, कोणा काच्यावर दाखवलं, अशा पद्धतीनं प्रत्येक मुलानं त्यानं त्याची गुणवत्तेनुसार त्यानं ते तयार केलेलं आहे। आणि आज त्या पद्धतीने आमचा तानापोळा दरवर्षीपर्यंत साजरा केलेला आहे मंडळाच्या वतीने। तानपोळा हा आम्ही 50-55 वर्षापासून भरवत आहे। लहान मुलासाठी समजा तानापोळ्यातनी लहान मुलं यावं, त्यांना शेतीचं कळावं, शेतीसाठी म्हणून आम्ही हा तानापोळा म्हणतो। सरकारला असंच म्हणणं आहे का जे कर्जमुक्ती केलेली आहे पण आतापर्यंत दिलेली नाही, त्यांनी कर्जमुक्ती करावी। शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की त्यांनी कर्जमुक्ती करावी। आणि यावेळेस जो शेती जी आहे पाण्यामुळे बी शेत्या यावेळेस हे झालेले आहे, माल बरोबर नाही, व्यवस्थित नाही, तरी याची बी नुकसान भरपाई सरकारने द्यावी अशी आमची मंडळाची विनंती आहे। आम्हाला आवड आहे हे सगळं करायची आणि माझा छोटा भाऊ मोहित तलमले हा छोटा आहे घरात म्हणून आम्ही हे सगळं करतो। आणि आम्ही सगळे भाऊ बहीण म्हणजे संध्याकाळ 12 वाजेपर्यंत आम्ही हे सगळं केलं। आणि आम्हाला याला जास्त खर्च नाही लागला, पण आम्हाला असं वाटलंच नव्हतं की आमचा नंबर येईल म्हणून। फ्लावर्स आहे इथे आणि पॉली हाऊस आहे, गावगाडा आम्ही लिहिला आहे, आणखी पेरणी दाखवली आहे, बाया दाखवलेल्या आहे, ज्वारी, आणखी गहू, तूर, महादेवाचं मंदिर, आणखी गाव दाखवला आहे, दवाखाना दाखवला आहे, जिल्हा परिषद शाळा दाखवली आहे। आम्ही अशा प्रकारे केलं।